तर गेल्या काही दिवसांपासून राज्यात पडणाऱ्या अवकाळी पावसाचा परिणाम हा भाज्यांच्या दरांवर सुद्धा झालेला आहे। अवकाळी पावसामुळे भाज्यांचे दर कडाडलेले आहेत। 10% भाज्यांचे दर वाढलेले आहेत। नवी मुंबईच्या एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये भाज्या महागल्याचं चित्र दिसत आहे। तसंच एपीएमसी मध्ये भाजीपाला मार्केटमध्ये गेल्या काही दिवसांपासून भाज्यांचे दर 10% वाढलेले आहेत। राज्यात अवकाळी पाऊस पडल्याने काही भाज्यांवर याचा थेट परिणाम झालाय। तर पाहूयात अवकाळी पावसाचा भाज्यांच्या किमतीवर कसा परिणाम झालाय। फरसबी 45 रुपये, घेवडा 45 रुपये आणि अशी होती। तसंच आता फरसबीचे दर वाढलेले आहेत, 49 रुपये झालेले आहेत। काकडी आधी जी 17 रुपयांना मिळायची आता प्रति किलो 15 रुपयांना मिळते। वाटाणा जो आधी 60 रुपये किलोने मिळायचा आता 65 रुपये किलोने मिळतोय। तर गाजर आणि गवार या दोन्ही भाज्यांवर अवकाळी पावसाचा परिणाम झालेला आहे। गाजर आता 15 रुपये प्रति किलो झालेला आहे। तर ढोबळी मिरचीची किंमत सुद्धा वाढलेली आहे, आता प्रति किलो 22 रुपये झालेली आहे। तसंच चवळीची शेंग सुद्धा महागलेली आहे, 24 रुपये प्रति किलो चवळीची शेंग झालेली आहे। आणि कारली महागलेली आहेत। तोंडली आणि सुरण सुद्धा महागलेलं आहे, सुरण तर 65 रुपये किलो झालेलं आहे। तर वांगी जी आधी 26 रुपये किलोनं होती आता 18 रुपये किलो झाली आहे। कोथिंबीर महागलेली आहे। कोथिंबीरची जुडी जी मिळायची 7 ते 10 रुपयांना आता 10 रुपयांना मिळते। तर पालक सुद्धा महागलेली आहे। कांद्याची पात सुद्धा महागलेली आहे। तर शेपूची जुडी जी 7 ते 9 रुपयांना मिळायची आता 20 रुपयांना ही जुडी मिळते। तर मुळा सुद्धा महागलाय।